माजी मंत्री मेहत्रेंचा शिवसेना प्रवेशाच्या घोषणेमुळे तालुक्यात खळबळ, राज्याच्या राजकारणावर देखील पडसाद। राजकारणाच्या सारीपाटात कोणाच्या डावावर कोण टाकणार प्रतिडाव? तालुक्यातील उरले सुरले काँग्रेस नेते मौनी बाबाच्या भूमिकेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी एकमेकांचे हाडवैर असलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचं मनोमिलन झालं। त्यांच्या हाडवैरी आणि खुमसी राजकारणामुळे त्या काळात अनेक कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान झालं। अनेक तरुण कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले। परिणामी त्यांचा राजकीय करिअरचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळं दोन्ही गटाचे कट्टर कार्यकर्ते त्यांच्या या निर्णयामुळे प्रचंड नाराज झाले होते। पण बोलण्याची सोय नसल्याने तेव्हा सचिन कल्याण शेट्टी यांच्या रूपानं नवनेतृत्व तयार केलं आणि सचिनला कट्टर कार्यकर्त्यांनी केवळ एक प्रयोग म्हणून निवडणूक खेळण्यास भाग पाडले। पण संयमी, शांत आणि कुशल वाक्चातुर्य असलेल्या सचिनने देखील मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि जनतेच्या अपेक्षांच्या देखील पुढे जाऊन विकास कामं केली असो। पण दोन निवडणुकांमध्ये जनतेचं पाठबळ कमी झालेले हे दोन्ही नेते जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी अभद्र युती करून निवडणुका खेळल्या। त्यावेळी एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील यांना माजी मंत्री मेहत्रे यांनी जिल्हा परिषदेवर निवडून आणलं। त्या बदल्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीत मेहत्रे यांना माजी आमदार पाटील गटांनी राजकीयदृष्ट्या मदत करणं अपेक्षित होतं। पण चाणाक्ष पाटलांनी राजकीय समीकरणात स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कल्याण शेट्टी यांच्या झुकत्या पारड्यात बसून कल्याण शेट्टी यांना मीच निवडून आणलो हे सांगत ऊर बडवत फिरण्याचं काम केलं। पण कल्याण शेट्टी अशा प्रकारात नवखं असल्याने त्यांच्या प्रभावामुळे आल्याचं अप्रत्यक्ष मान्य करत होते। पण तशी परिस्थिती नव्हती। पण गत विधानसभा निवडणुकीत आमदार कल्याण शेट्टी यांना रोखण्यासाठी पुन्हा पाटील गट आणि मेहत्रे गट एकत्रित येत निवडणूक लढवली गेली। तिथंही यश मिळालं नाही। यावरून पाटील गटाचा राजकीय प्रभाव आता उतरल्याचं स्पष्ट झालं आहे। मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी दक्षिण सोलापूर तालुक्यात साडेलोटेचं राजकारण झाल्याचं स्पष्ट झाल्याने भाजपा पक्ष नेतृत्वाने दक्षिण भाजपच्या नेत्याला बाजार समितीच्या निवडणुकीत चांगलाच चिमटा दिला। भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलीपराव माने यांना सभापती केलं। या शहकाटशहाच्या राजकारणात भयभीत झालेले काही नेते नाही ते कुटाणा करण्याचा उद्योग सुरू केला आहे। असो, हा राजकारणाचा एक भाग आहे। आता गेल्या आठवड्यात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं। पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधील कोणकोणते नेते जाणार याबाबत अद्याप देखील स्पष्टता नाही। अनेक नेत्यांनी तटस्थ भूमिकेत असल्याचं स्पष्ट केलं आहे। तर तालुका काँग्रेसमधील अनेक नेते यापूर्वीच भाजपावासी झाले आहेत। त्यामुळं आता जाहीर केल्याप्रमाणे आता माजी मंत्री मेहत्रे उपमुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करतील। पण त्यामुळं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या राजकीय बांधणीला काही एक फरक पडेल असं वाटत नाही। कारण त्यांचे स्वतःचे मतदान, पक्षाचे मतदान आणि विकास कामे, वैयक्तिक मैत्री, स्वभाव यामुळं त्यांच्या मतदारांचा एक मोठा गट्टा कायम आहे। त्यामुळं आमदार सचिन म्हेत्रेंच्या शिवसेना प्रवेश पक्षाकडे फार गांभीर्यानं पाहतील असं वाटत नाही आणि पाहू नये। कारण शेवटी सवाल स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आहे। म्हेत्रे पाटील मनोमिलनानंतर दोन्ही गटांनी अनेक राजकीय प्रयोग करून कल्याण शेट्टीला बाजूला सारण्याचा उद्योग केला। पण जनतेचा भरभक्कम पाठिंबा असल्याने त्यांचं राजकीय बाण भेदण्याऐवजी बोचटच होत गेलं। म्हेत्रेंच्या शिवसेना प्रवेशाच्या घोषणेमुळं तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे। असं नाही तर राज्यपातळीवर देखील छगन भुजबळ यांच्या रूपानं आता नवं उपमुख्यमंत्री करून ओबीसी मतदारांची नव्यानं मोटबांधणी सुरू करण्याचा हालचालींना वेग आला आहे। असो, प्रेमात, युद्धात आणि राजकारणात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते। म्हणून म्हेत्रेंचा हा राजकीय डाव कुठपर्यंत यशस्वी होते ते पाहणं आता औत्सुक्याचं आहे। आणि त्यांच्या समवेत कोणकोणते नेते असणार, त्यांचा मूळ हेतू काय, काँग्रेस पक्ष सोडून म्हेत्रे नेमकं कशामुळं शिवसेनेत प्रवेश करतायत याचं मूळ कारण यथावकाश बाहेर येईल। 2 वेळा सलग पराभूत झाल्यानंतर आता काँग्रेस पक्ष नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे। त्यामुळं हा राजकीय परिणाम झाला की काय
या सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतरच या राजकीय प्रयोगाचं भवितव्य आहे हे मात्र खरं. AK20 न्यूजसाठी मी अनिल कापसे, सोलापूर. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन. ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी एंटरप्राइजेस. विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट, दिवाण, दिवाण बेड, कपाट, पेट्या, ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबल, तिपाई, गादी, पलंग, उशा, खुर्च्या यासह फ्रीज, पंखे, कूलर, हीटर, पाण्याच्या टाक्या, बॅरल, वॉशिंग मशीन, वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटमही इथं उपलब्ध. एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा, तेही किफायतशीर दरात. तुम्ही ठेवा विश्वास, आम्ही देऊ दर्जेदार वस्तू. आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस, मुख्य चौक, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. मोबाईल नंबर 9423 06 51 26 95 88 68 08 60. श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिव्हाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर. येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तळवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 75 59 35 09 31 76 66 16 55 63 94 20 66 03 67.